लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। प्रख्यात आध्यात्मिक गुरु मार्गदर्शक गुरुदेव दत्त पीठ आदिनाथ संप्रदाय पीठाधीश आणि हिंदू जोडो यात्राचे राष्ट्रीय अध्यक्ष महामंडलेश्वर डॉक्टर श्री कल्कीराम महाराज नाशिकचे भूमिपुत्र सध्या त्यांच्या हिंदू जोडो यात्रा अंतर्गत देशभर पायी भ्रमण करत आहे। या यात्रेचा एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे गंगोत्री धाम। हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या गंगा मातेच्या उद्गमस्थानी कल्कीराम महाराजांनी नुकतीच भेट देऊन विशेष पूजन, प्रवचन, पर्यावरण जागृती कार्यक्रम पार पाडले। श्री डॉक्टर कल्कीराम महाराजांनी गंगोत्री मंदिरात विधिवत पूजा अर्पण केली। पूजेनंतर बोलताना त्यांनी सांगितले, गंगा ही केवळ एक नदी नाही, ती भारताच्या संस्कृतीची आणि आध्यात्मिक चेतनेची वाहक आहे। तिचे रक्षण म्हणजे आपल्या राष्ट्राचे रक्षण आहे। महाराजांच्या उपस्थितीत गंगोत्री परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। यात्रेतील सेवेकऱ्यांनी प्रत्येक प्रवास एक वृक्ष हा संकल्प घेतला। कल्कीराम महाराजांनी जलसंपत्ती आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देत म्हणाले, गंगा वाचवली तर जीवन वाचेल। पर्यावरण ही आपली आध्यात्मिक जबाबदारी आहे। गंगोत्री ते गंगासागरच्या प्रत्येक तीरावर 118 शहरे वसलेली आहेत आणि या शहरातून येणारे 363 कोटी गलिच्छ पाणी हे गंगा नदीत मिसळत आहेत। त्याचबरोबर 764 औद्योगिक प्रदूषित तत्व गंगेत मिसळतात, ज्यांना थांबवण्यासाठी आतापर्यंतचे प्रयत्न निकामी झाले आहेत। 58 संसदीय विभागे गंगा तीरावर आहेत। मागील 30 वर्षात कोट्यवधी रुपये गंगा निर्मलीकरणावर खर्च झाले आहेत, परंतु आतापर्यंत सर्व खर्च वाया गेलेला आहे। माझे वैयक्तिक आणि विशेष अनुरोध आहे की भारताचे पंतप्रधान मोदीजींनी या गंगेच्या बाबींकडे विशेष ध्यान द्यावे। वाराणसी गंगोत्रीमध्ये महाराजांचे जोरदार स्वागत करण्यात आले। हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक, साधू संत, पर्यटक आणि भाविक यांनी त्यांच्या प्रवचनास उपस्थित राहून लाभ घेतला। प्रवचनात त्यांनी प्रेम, सहिष्णुता आणि सर्व धर्म समभाव यांचे महत्त्व अधोरेखित केले। उपस्थित जनसमुदायाने प्रेम दे, भेद विसर, हिंदू जोड या घोषणेने परिसर दणाणून टाकला। गंगोत्री धामात 2 दिवसांचा मुक्काम करून महाराजांनी पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले। त्यांनी सांगितले की ही यात्रा केवळ पायांची नाही, ही अंतःकरणे जोडण्याची यात्रा आहे। भारताच्या मातीला, संस्कृतीला आणि जनतेच्या मनाला एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे। श्री डॉक्टर कल्कीराम महाराजांची भारत जोडो यात्रा ही एक आध्यात्मिक आणि सामाजिक चळवळ आहे, जी भारताला प्रेम, एकता आणि पर्यावरण प्रेम या तत्वांनी जोडण्याचा प्रयत्न करते। गंगोत्री येथील त्यांची उपस्थिती हे या यात्रेतील एक पवित्र आणि प्रेरणादायी पाऊल ठरले आहे। महाराष्ट्राची अभिमानाची बाब म्हणजे श्री डॉक्टर कल्कीराम महाराज हे नाशिकचे भूमिपुत्र आहे। अनुयायी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, दक्षिणसह संपूर्ण भारतातच नव्हे तर विदेशातही मोठ्या संख्येने आहे। ब्युरो रिपोर्ट, रिपब्लिकन वार्ता न्यूज, वाराणसी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.